सतत 2 दिवसांपासून कळवण सुरगाणा तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत। आज रात्री चनकापूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा अचानक वाढल्यानं चनकापूर धरणातून 17,000 क्युसेक पाणी सोडले। त्यामुळे गिरणा नदीच्या काठावरील अनेक फारसी वजा लहान मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत। तहसीलदार कळवण देवळा प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विठेवाडी सावकी येथील फरशी वजा पुलाची उंची वाढवण्याची विठेवाडी सावकी खामखेडा पिळकोस बिजोर या गावातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून विशेषतः काल रात्रभर कळवण सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। त्याचा परिणाम गिरण्या नदी पात्रात चनकापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलाय। त्यामुळे विठेवाडी सावकी भौर खामखेडा लोहनेर ढेगोंढा येथील गणपती मंदिर परिसरात सतर्कता बाळगण्याच्या सूचना देवळा तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। दरम्यान दरवर्षी या अतिमहत्त्वाच्या पुलावरून पुराचं पाणी जात असतं, त्यामुळे पलीकडच्या गावाचा संपर्क तुटतो। पावसाळ्यात जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ सर्वेक्षण करून सदर पुलाची किमान 2 मीटर उंची वाढवण्याचा अंदाजपत्रक तयार करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी डॉक्टर राहुल आहेर यांच्याकडे करण्यात आली आहे। निवेदनावर स्थानिक शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनंजय बोरसे, खामखेड्याचे लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव धर्मा पवार, वसंत बोरसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र शेवाळे, शिवा निकम, कैलास कोकरे, योगेश निकम, विठेवाडी येथील उपसरपंच ईश्वर निकम, ग्रामपंचायत सदस्य राहुल निकम, अमर जाधव, राजेंद्र जाधव, बापू निकम, भाऊसाहेब निकम यांनी केली आहे।